म्हणजे प्रॅक्टिकल This meeting is being recorded. The screen is visible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. So we start. Yes, ma'am. The NaCl equivalent method means sodium chloride equivalent method. Okay. This is the second method to use the adjustment of the isotonicity. Okay. So this is the simple method to adjustment of the isotonicity of that solution. So it is based on the sodium chloride equivalent of the ferrous drug. Okay. So त्याच्या नावातच आहे बघा NaCl म्हणजे सोडियम क्लोराइड म्हणजे ही बेस ही मेथड कोणाच्या बेसवर असणार तर सोडियम क्लोराइडचं वेट जे इक्विव्हॅलंट असेल अदर ड्रगचे. ओके. So which is equivalent to the ferrous drug means 1 gram of that drug. ओके. आपण एक्झाम्पल बघितलं होतं बघा बोरिक ऍसिडचं तर त्याच्या 1 ग्रॅम बोरिक ऍसिड बरोबर म्हणजे 1 ग्रॅम बोरिक ऍसिड सोल्युशन जे आहे त्याचं आयसोटोनिसिटी ऍडजस्ट करण्यासाठी किती सोडियम क्लोराइड तुम्हाला रिक्वायर्ड आहे व त्याची नीड आहे. ओके. हे असं काढलं. तर म्हणजे यामध्ये काय पीएसएम ची जी व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे 1 ग्रॅम साठी. ओके. 1 ग्रॅम ऑफ ड्रग जो काही ड्रगचं जे सोल्युशन आहे जे मेडिकामेंटचं जे सोल्युशन आहे जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं बघा बोरिक ऍसिडचं तर ते किती आहे म्हणजे त्याला किती ह्याला इक्विव्हॅलंट आहे 1 ग्रॅम पाहिजे. ओके. म्हणजे जी काही क्वांटिटी आपण ह्यामध्ये काढणार आहे तर ती कशाला इक्विव्हॅलंट असेल 1 ग्रॅम जो काही आपण ड्रग जो त्या सोल्युशन मध्ये असेल त्याला इक्विव्हॅलंट असेल. ओके. सो this is the formula to calculate the how much that adjusted substance means NaCl is required to adjust the tonicity. Okay. So here the NaCl solution is used to adjust the tonicity and the formula is the 0.9 minus in bracket PCM means percentage strength of that medicament into E. E means NaCl equivalent. Okay. आता 0.9 का घेतलं इथे बघा 0.9 का घेतलं in this method why use the 0.9 0.9 काय आहे NaCl चं कॉन्सन्ट्रेशन. हा पण ते काय आहे हॅलो मॅम.
Hello, ma'am. Hello. Yes, ma'am. Yes, ma'am. I'm audible. Yes, ma'am.
Screen is visible? No, ma'am. No, ma'am. Okay. Screen is visible? Yes, Yes, ma'am. ma'am. My voice is clear? Yes, ma'am. Yes, I am ma'am. audible. Ma'am. I am audible to all? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Oh, Okay. So we see the NaCl equivalent method. Okay. त्यामध्ये बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे क्वांटिटी ऑफ NaCl रिक्वायर्ड टू ऍडजस्ट द टोनिसिटी. ओके. जी जो आपण ड्रगचं जे सोल्युशन घेणार आहे जे काही तुमचं ड्रगचं जे सोल्युशन असेल तर त्याची टोनिसिटी ऍडजस्ट करण्यासाठी आपण काय करणार आहे ह्या मेथड मध्ये NaCl यूज करणार आहे आणि ते किती रिक्वायर्ड लागणार आहे त्याची टोनिसिटी ऍडजस्ट करण्यासाठी तर ते आपण ह्या फॉर्म्युला यूज करून काढणार आहे. तर फॉर्म्युला काय आहे क्वांटिटी ऑफ NaCl रिक्वायर्ड टू द ऍडजस्ट टोनिसिटी इज इक्वल टू 0.9 minus in bracket PSA means percentage strength of medicament into E is the NaCl equivalent. Okay. That is equal to the 1 gram of drug. So the one example that we see example is calculate the number of gram of sodium chloride म्हणजे किती सोडियम क्लोराइड घ्यावे लागतील. ओके रिक्वायर्ड इन ग्रॅम. ओके ग्रॅम मध्ये त्याचं वेट घ्यावं लागेल which should be added to the 120 ml of 0.5% of solution of pilocarpine hydrochloride to make it isotonic. Write down. Okay. Example NaCl equivalent मेथड मध्ये त्याचे एक्झाम्पल आहे ते राईट डाऊन करा. Calculate the number of gram of NaCl. Calculate the number of gram of NaCl, comma, which should be added to 120 ml of 120 ml of which should be added to 120 ml of 0.5% of solution of 0.5% of
solution of pilocarpine, PILOCARPINE, pilocarpine hydrochloride to make it isotonic. Okay, लिहिलं का? Yes. Yes, ma'am. ओके, फक्त येस नाही म्हणायचं. मी आता तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते समजून सांगणार आणि तुम्ही ते कॅल्क्युलेट करायचंय आणि मी कुणाला पण रिझल्ट विचारणार आहे. ओके, इथे बघा किती आहे. प्रिस्क्रिप्शन मध्ये जे पिलोकार्पिन हायड्रोक्लोराइड दिलेलं आहे त्याचं सोल्युशन किती आहे? 0.5% त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि किती ml आहे? 120 ml आहे. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते 0.5% आहे आणि ते किती ml आहे? तर 120 ml आहे. तर ह्याचं रूपांतर काय करायचंय? ग्रॅम मध्ये करायचंय. ओके, त्याचं वेट किती? आपण जे NaCl चं वेट घेतोय ते कशात घेतोय? ग्रॅम मध्ये. तर ड्रगचं पण वेट काय करायचंय? ग्रॅम मध्ये करायचंय. तर ग्रॅम मध्ये केल्यानंतर किती येते बघा. कसं करणार ग्रॅम मध्ये? कसं करणार? तुम्हाला ml मध्ये सोल्युशन दिलेलं आहे. ओके, तर त्याचं ग्रॅम मध्ये कसं करणार? डेन्सिटीचा फॉर्म्युला बघितला ना आपण. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? Weight by मग आता तुम्हाला वेट काढायचं. हा, तर तुम्हाला आता वेट काढायचंय तर फॉर्म्युला कसं होणार? density into volume. डेन्सिटी Into volume. हा, ओके. तर हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही इथे वेट काढायचं. तर वेट किती आलं बघा त्याचा? 0.6 ग्रॅम. 0.6 ग्रॅम हे वेट आलं पिलोकार्पिन हायड्रोक्लोराइडचं, जे ml मध्ये होतं. 120 ml मध्ये होतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? 0.5%. ओके, सो it is a sodium chloride equivalent to the pilocarpine hydrochloride. म्हणजे 1 ग्रॅम. आता हे किती आलं? आता 120 ml चं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आता हे तुम्ही ग्रॅम कसं काढलं? तर 120 इंटू 0.5%. ओके, आणि त्याच्यापासून जे आन्सर येईल त्याचं कन्वर्जन काय करायचंय? ग्रॅम मध्ये करायचंय आणि ग्रॅम मध्ये कन्वर्जन करून किती आलं? 0.6 ग्रॅम आलं. पण आपल्याला किती? 1 ग्रॅम घ्यायचंय ना. 1 ग्रॅम ड्रगचं किती वेट घ्यायचंय? 1 ग्रॅम ऑफ ड्रग, बरोबर ना. तरच त्याचे NaCl इक्विव्हॅलंट आपल्याला काढता येईल. ई बरोबर ना. Yes, ma'am. काय मी म्हणते हे समजते का? आपल्याला 1 ग्रॅम ड्रग आपल्याला घ्यायचंय, पण इथं आपल्याला सोल्युशन काय जे ड्रग्स दिलाय तो ml मध्ये दिलाय. 120 ml. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.5%. तुम्ही एक्झाम्पल लिहून घेतले का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. एक्झाम्पल सांग. एक्झाम्पल लिहिलं नाही. मॅडम काय करत होता मग? एक्झाम्पल लिहायला सांगितलं होतं तेव्हा काय केलं तुम्ही?
नेटवर्क प्रॉब्लेम आलता मॅडम. कसला नेटवर्क प्रॉब्लेम? नाही लिहिलं मी. तेव्हाच काय म्हणलं होतं की लिहून घ्या, तुम्हाला मी रिझल्ट विचारणार आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ, लिहून घ्या आता. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ gram of sodium chloride which should be added to 120 ml of 0.5% solution of pilocarpine hydrochloride and to make it isotonic. ओके, जे ml मध्ये दिलेलं आहे त्याचं आपण ग्रॅम मध्ये करायचं आहे. आणि हे झालं किती? 0.6 ग्रॅम. तर आपल्याला काय करायचंय? 1 ग्रॅम पाहिजे. तर सोडियम क्लोराइड इज इक्विव्हॅलंट टू द पिलोकार्पिन हायड्रोक्लोराइड इज इक्वल टू 0.22. म्हणजे ई ची व्हॅल्यू काढली. ओके, ई किती आला? 0.22. So hence the amount of sodium chloride is represented by the pilocarpine hydrochloride contained in the prescription. ओके, तर आपण काय करतोय? जी सोडियम क्लोराइडची जी अमाऊंट आहे रिप्रेझेंटेड बाय म्हणजे त्याचं व्हॅल्यू किती आहे ना? 0.6 into 0.22 is equal to 0.135 ग्रॅम, 32 ग्रॅम. ओके, तर 120 ml of 0.9% of sodium chloride, तर किती असेल? 120 into 0.9 is equal to the sodium chloride किती असेल? 1.08 gram of sodium chloride. This is amount of sodium chloride required to make 120 ml of isotonic solution. आता जसं पिलोकार्पिन हायड्रोक्लोराइडचं जे सोल्युशन आहे ते 120 ml आहे, तर इथे आपण काय केलं? त्याचे मॅच होण्यासाठी 120 ml 0.9% ऑफ सोडियम क्लोराइड तयार करतो. तर सोडियम क्लोराइडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.9% आणि किती ml करतो? 120 ml. म्हणजे किती लागणार त्याला? किती ग्रॅम लागणार? 1.08 ग्रॅम एवढं NaCl हे सोल्युशन तयार करण्यासाठी लागेल. ओके, जसं आपण 120 ml पिलोकार्पिन हायड्रोक्लोराइड सोल्युशन तयार केलं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं 0.5, त्याला किती ग्रॅम लागलं होतं? 0.6 ग्रॅम पिलोकार्पिन हायड्रोक्लोराइड लागलं होतं. तसंच NaCl आपण 120 ml तयार करतोय, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.9, तर हे किती लागणार त्याला? 1.08 ग्रॅम. ओके, एवढे अमाऊंट 120 ml आयसोटोनिक सोल्युशन तयार करण्यासाठी लागणार. So hence the number of gram of sodium chloride is required to 1.08 minus 0.132 means is equal to 0.948 gram. एवढे सोडियम क्लोराइडची व्हॅल्यू लागणार. ओके, आता तुम्ही ह्यामध्ये लिहा सोल्युशन. आता तुम्ही एक्झाम्पल लिहिलेलं आहे, त्यामध्ये सोल्युशन लिहा खाली. weight of pilocarpine hydrochloride. तुम्ही एक्झाम्पल लिहून घेतले का? Yes. हा, आता सोल्युशन मध्ये लिहा. सोल्युशन मध्ये लिहा. हे लिहून घेताय का नोट्स मध्ये देऊ तुम्हाला? लिहितो मॅम, सांगा. नोट्स मध्ये पण हेच असणार आहे बघा.
शॉर्ट मध्ये मी आता सांगते आणि ब्रीफ मध्ये तुम्हाला नोट्स मध्ये देते. ओके. हो ओके मॅम. ओके मॅम. ओके मॅम. Weight of pilocarpine hydrochloride is equal to 120. Okay, just ml मध्ये आहे 120 into 0.5%. Weight of pilocarpine hydrochloride is equal to 120 120 into 0.5%. Okay, is equal to किती आलं 0.6 ग्रॅम. Next point लिहा, sodium chloride equivalent to the sodium chloride means NaCl equivalent of pilocarpine hydrochloride is equal to 0.22. Okay. लिहिलं का? NaCl equivalent of pilocarpine hydrochloride is equal to 0.22. Next line, hence the amount of NaCl, represented by pilocarpine hydrochloride is equal to, hence the amount of sodium chloride means NaCl represented by the pilocarpine hydrochloride is equal to 0.6 into 0.22. ओके, जे आपण जे व्हॅल्यू स्टार्टिंगला काढले बघा 0.6 and 0.22 याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि आले किती व्हॅल्यू त्याची 0.132 ग्रॅम, 0.132 ग्रॅम एवढी व्हॅल्यू येते. ओके. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट लाईन लिहिला 120 ml of 120 ml of 0.9% of NaCl, 120 ml of 0.9% NaCl is equal to would contain, NaCl would contain is equal to 120 120 into 0.9 is equal to, okay, 120 गुणिले 0.9 is equal to 1.08. Okay, 1.08 gram of NaCl. Okay. Next point, next line ले लिया. This is the amount of sodium chloride. This is the amount of sodium chloride required. This is the amount of sodium chloride required to make 120 ml of isotonic solution. To make, fast लिया, to make 120 ml of isotonic solution in the absence of pilocarpine hydrochloride. ओके, म्हणजे विदाउट पिलोकार्पिन हायड्रोक्लोराइड मिक्स करता फक्त NaCl चं सोल्युशन आपण इथं प्रिपेअर करतो 120 ml. ओके, दिस इज द अमाउंट ऑफ sodium chloride required to make 120 ml of isotonic solution in absence of pilocarpine hydrochloride. Okay. Next point लिया. Hence the number of gram of, hence, comma, the number of gram of NaCl or sodium chloride
Hence, the number of gram of sodium chloride required is equal to 1.08 gram minus 1.08 gram minus 0.132 gram 1.08 मधून मायनस करा 0.132 is equal to 0.948 0.948 ग्रॅम. ओके, आता समजलं का कसं आलं हे? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. तर नेक्स्ट पॉइंट आहे बघा. नेक्स्ट मेथड आहे यामधील so white Vincent method. Okay, so this is the third method of the adjustment of isotonicity. Okay, this is the formula. P is equal to, I am audible to all? Yes. माझा आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर आपण व्हाईट विन्सेंट मेथड बघतोय. त्याचा फॉर्म्युला काय आहे? P is equal to W into E into 111.1. Okay, so here the P is the be prepared by the dissolving the drug in water. Okay, जे आयसोटोनिक सोल्युशन आहे त्याचं व्हॉल्यूम कशात घ्यायचं ml मध्ये, ते प्रिपेअर कसं केलं तर डिझॉल्विंग इनटू द ड्रग इनटू द वॉटर. ओके, W means weight of the drug. Okay, weight of drug, and E means NaCl equivalent. So this is the fourth method, molecular or molar or molecular concentration, or also known as the molecular weight method. So this is the formula, percentage weight by volume of adjusting substance required is equal to 0.03 m divided by n. Here the m is a gram molecular weight and n is the number of ions into which the substance is ionized. Okay, here the calculate the means ions, number of ions in that substance ionized. Okay, so here the problem is to prepare the isotonic osmotic solution using the dextrose, and hint is the molecular weight of that dextrose. Okay, the 180 means 180 molecular weight of that dextrose, and dextrose is a non-ionizing substance. Okay, त्याचा आयनायझेशन फॉर्म होत नाही. सो W इज इक्वल टू वेट किती आहे बघायचं. सॉरी, आपण ह्यामध्ये काय करणार आहे, ऍडजस्टिंग सबस्टन्स कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याचं व्हॉल्यूम. ओके, किती नीड आहे ते. तर W इज इक्वल टू 0.03 इंटू M means molecular weight of that dextrose. ओके, N काय आहे, आयनायझेशन होत नाही म्हणजे N कॅन्सल किंवा 1. ओके, सो फॉर्म्युला काय राहिला, W इज इक्वल टू 0.03 इंटू M. ओके, 0.03 इंटू molecular weight of that dextrose means 1
180 त्याचं मॉलिक्युलर वेट आहे आणि त्याच्यापासून जे कॅल्क्युलेशन होते आणि रिझल्ट येतोय 5.4 ग्रॅम. सो ह्यामध्ये बघा तुम्हाला पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम आणि पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय वेट, ओके, असे 3 पॉइंट आहेत. त्यामध्ये बघा पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम मीन्स पर्सेंटेज W by V. The term W of product level actually refer to the mass of solid. W काय आहे? Mass of solid म्हणजे तुम्ही जे वेट घेताय सोल्यूटचं ते कशात इन टर्म मध्ये वेट मध्ये, ओके, मास घेते. इट इज युज्ड वन सॉलिड अँड वन लिक्विड. हे कशात तुम्ही घेताय? वन म्हणजे ह्याच्यावरून कळते बघा पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम म्हणजे वेट म्हणजे काय आहे ते सॉलिड आहे, ओके, आणि व्हॉल्यूम म्हणजे ते काय आहे लिक्विड आहे. म्हणजे एक सॉलिड आहे आणि एक लिक्विड आहे, ओके. सो वेट बाय व्हॉल्यूम पर्सेंट याचा फॉर्म्युला काय आहे? मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 100, ओके. तर जे आपण हे जे युनिट काढतोय तर त्याचं डिवायडेशन कसं होतं, ओके. तर वेट बाय व्हॉल्यूमचं पर्सेंट कसं काढतो? मास ऑफ दॅट सोल्यूट इन ग्रॅम, ग्रॅम मध्ये त्याचं वेट घेतलं जातं आणि जे व्हॉल्यूम आहे सोल्युशनचं ते ml मध्ये घेतलं जातं, ओके. तर इथे बघा एक्झाम्पल आहे इंट्रावेनस फ्लुइड 0.9% W by V NaCl, okay. So 0.9 gram of NaCl is dissolved in 100 ml of solution. It is clear? I am audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, तुम्हाला समजलं का? पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम म्हणजे कसं काढायचं? ते जे काही ड्रग आहे सॉलिड फॉर्म मध्ये आहे डिवायडेड बाय किती व्हॉल्यूम मध्ये तुम्ही डिझॉल्व्ह करताय, ओके. तुम्हाला 20 ग्रॅम जर एखादा ड्रग दिला आणि 100 ml मध्ये जर ते डिझॉल्व्ह करायला सांगितलं, ओके, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं? तर ते कॉन्सन्ट्रेशन ह्या फॉर्म्युल्याने काढायचं. जर सॉलिड तुम्ही ड्रग घेत असाल आणि लिक्विड मध्ये वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करत असाल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार? ह्या फॉर्म्युल्याने काढणार बाय वेट बाय व्हॉल्यूम पर्सेंट, ओके. जे काही तुम्ही ड्रॉप घेतलेला आहे त्याचं मास ग्रॅम मध्ये डिवायडेड बाय जे व्हॉल्यूम घेतलं आहे लिक्विड किती ml आहे तिथे ml मध्ये ते पुट करायचं इंटू 100, ओके. तर जे काय येणार आहे ते तुमचं कॉन्सन्ट्रेशन येणार आहे त्या ड्रगचं, ओके. नेक्स्ट आहे ते पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. आता लिक्विड ह्यामध्ये काय आहे दोन्ही जे आहे जे सोल्यूट आहे आणि जे सॉल्व्हंट आहे, ओके, ज्याचं डिझॉल्युशन करायचं आहे आणि ज्याच्यात करायचं आहे तर ते दोन्ही पण काय आहे लिक्विड. म्हणजे काय झालं व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, ओके. पर्सेंटेज फी बाय व्ही म्हणजे ह्या युनिट वरून तुम्हाला काय करणार दोन्ही पण काय आहे व्हॉल्यूम सॉरी लिक्विड आहे, ओके. तर यामध्ये बघा व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट ml म्हणजे जे तुम्ही NaCl चं सोल्युशन सॉरी NaOH चं सोल्युशन करताय किंवा HCl चं सोल्युशन करताय, तर HCl चं डायल्युशन करताना किंवा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन समजा तुम्हाला 30% करायला सांगितलं असेल, ओके, तर ते HCl पण लिक्विड मध्ये आहे आणि वॉटर पण लिक्विड मध्ये आहे तर त्याचं युनिट काय येणार पर्सेंटेज फी बाय फी. मग तुम्ही HCl किती घेतलं ते व्हॉल्यूम ऑफ सॉलिड म्हणजे HCl किती घेतलं ते व्हॉल्यूम ऑफ HCl ml मध्ये घ्यायचंय आणि खाली व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, ओके, ते काय वॉटरचं घ्यायचंय. ज्यामध्ये डिझॉल्व्ह करताय ते खाली आणि जे डिझॉल्व्ह करताय
ओके, जे मेन आहे आपलं ड्रग आहे, HCl आहे, कशाचं सोल्युशन करताय? ओके, ते काय आहे? सोल्यूट आहे. तर व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इन ml डिवायडेड बाय द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 100. ओके, ह्यामध्ये बघा एक्झाम्पल आहे रुबिंग अल्कोहोल इज अ 70% फी बाय व्ही सोल्युशन मीन्स व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम सोल्युशन. यामध्ये बघा अल्कोहोल किती घेतले? 70 ml अल्कोहोल घेतले आणि त्यामध्ये 30 ml वॉटर ऍड करून ते किती ml सोल्युशन तयार केले? 100 ml सोल्युशन तयार केलेले आहे. ओके, आणि तुमचा एक पॉइंट राहिला यामध्ये पर्सेंटेज वेट बाय वेट. जसं आपण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युटेंट सोल्युशन घेतलेलं आहे, तसंच यामध्ये बघा वेट बाय पर्सेंटेज वेट बाय वेट मीन्स W बाय W. ओके, तर ह्यामध्ये बघा ह्याचा फॉर्म्युला काय आहे? कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय द वेट ऑफ प्रिपरेशन. ओके, ह्यामध्ये पर्सेंटेज नाही, सॉरी पर्सेंटेज आहे, फक्त त्याचं जे युनिट आहे ते वेट बाय वेट आहे. मग ह्याचा फॉर्म्युला काय आहे? कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय द वेट ऑफ प्रिपरेशन. जे काही सॉलिड मध्ये प्रिपरेशन होते, जसं आपण पावडर तयार करतोय किंवा जे ग्रॅन्युल्स तयार करतात, तर त्याचं काय असतं? वेट मध्ये, म्हणजे ते पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याचं जे मेजरमेंट असते ते ग्रॅम मध्ये असते, वेट मध्ये असते. ओके, तर इथे तुमचा पहिला पॉइंट फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन युनिट सेकंड मधील फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन हा चॅप्टर संपलेला आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट सेकंड मधील पॉइंट सेकंड बघणार आहोत. ओके, मॅम हँड रिटन नोट सेंड करा ना. हो हो, आज करते. आज तुमचं चॅप्टर झालाय. प्रेझेंट द्या. रोल नंबर 1. प्रेझेंट मॅम. 2. प्रेझेंट मॅम. 3. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 3. प्रेझेंट मॅम. 4. Present, ma'am. 5. रोल नंबर 5. प्रेझेंट. 6. प्रेझेंट मॅम. 7. प्रेझेंट मॅम. 8. प्रेझेंट मॅम. 9. प्रेझेंट मॅम. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. 12. प्रेझेंट मॅम. 13. प्रेझेंट मॅडम. 14. प्रेझेंट मॅम. 15. Present, ma'am. 16. Present, ma'am. 17. 17 absent. 18. Roll number 18. 19. प्रेझेंट मॅम. 20. Roll number 20. Absent. 21. Present. 22. Present. 23. 23. Roll number 23. Absent. 24. प्रेझेंट मॅम. 25. प्रेझेंट मॅम. 26. प्रेझेंट मॅम. 27. प्रेझेंट मॅम. 27. प्रेझेंट मॅम. मॅडम तुम्ही किती लेक्चरला अब्सेंट होता?
मॅडम मी आजारी होते कोविड पॉझिटिव्ह क्लास टीचरनं सांगितलं होतं. Okay. 28, प्रेझेंट मॅम. 29, 29. Roll number 29 absent. 30, प्रेझेंट मॅम. 31, 31, 32, Present teacher. 33, प्रेझेंट मॅम. 34, प्रेझेंट मॅम. 35, प्रेझेंट मॅम. 36, 36, 37, प्रेझेंट मॅम. 38, प्रेझेंट मॅम. 39, Present ma'am. 40, Present ma'am. 41, Present. 42, प्रेझेंट मॅम. 43, प्रेझेंट मॅम. 44, प्रेझेंट मॅम. 45, प्रेझेंट मॅम. 46, Present. 46, Present ma'am. 47, प्रेझेंट मॅम. 48, Present ma'am. 49, Present ma'am. 50, 50, roll number 50, 50, 51, प्रेझेंट मॅम. 52, प्रेझेंट मॅम. 53, 53, absent, 54, प्रेझेंट मॅम. 55, प्रेझेंट मॅम. 56, 56, 57, Present ma'am. 58, प्रेझेंट मॅम. 59, Present ma'am. 60, प्रेझेंट मॅम. 61, 61, 62, Present ma'am. 63, प्रेझेंट मॅम. 64, Present ma'am. 65, प्रेझेंट मॅम. 66, प्रेझेंट मॅम. 67, प्रेझेंट मॅम. 68, Present. 69. प्रेझेंट. Okay, absent number बघा 17, 80, 20, 23, 29, 31, 36, 50, 53, 56 and 61. याच्यामध्ये प्रेझेंट कोण आहे का? मॅम 20 प्रेझेंट आहे. 20. प्रेझेंट आहे. Okay.